हॅलो मित्रांनो, तर मी तुम्हाला आज एका सेविंग्स अँड बजेटिंग मेथडबद्दल सांगणार आहे. ती आहे 50-30-20 रूल. तर 50% इज फॉर द नीड्स. त्याच्यामध्ये तुमचा रेंट, मोबाईल रिचार्ज बिल, वायफाय बिल, तुमचं काही मेडिकल इन्शुरन्सेस असतील, काही तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या एज्युकेशनचा खर्च असेल, तर ज्या तुमच्या नेसेसरी गोष्टी आहेत, आपण जसं अन्न वस्त्र निवारा म्हणतो, त्या तुमच्या 50%मध्ये येतात. 30% ते तुमचे वॉन्ट्स येतात. जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल, कुठे बाहेर मूव्ही पाहायला जायचं असेल, थिएटरला जायचं असेल, जर कुठे तुम्हाला बाहेर जेवायला किंवा पार्टी करायची असेल, तर ह्या सगळ्या ज्या गुड टू हॅव ज्या गोष्टी असतात त्या 30%मध्ये येतात. आणि राहिलेलं 20%, ते 20% कंपल्सरी मित्रांनो तुम्हाला सेव्हिंग करायची आहे. तुम्ही चेक करा, जर तुमचं सेव्हिंग 20%पेक्षा कमी होत असेल तर तुम्ही फाइंड आउट करा की कसे ते इन्क्रीज करता येईल अप टू 20%. आणि 20% सेव्हिंग म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पण कॅटेगराईज करू शकता. विथ तुमच्या फ्युचर प्लॅनिंगसाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी थोडा कॉर्पस वेगळा काढा. तुमचे जे लॉंग टर्म गोल्स असतील, जे 7 वर्षात अचीव करायचे आहेत, 5 वर्षात अचीव करायचे आहेत, ते तुम्ही थोडा सेपरेट इन्व्हेस्ट करू शकता. अशा प्रकारे 50-30-20 रूल तुम्ही फॉलो करू शकता. मी माझ्या करिअरच्या अर्ली स्टेजमध्ये खूप चुका केल्यात. मी काहीच इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. पण जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर ते खूप इफेक्टिव्ह होतील तुमच्यासाठी. आणि जर तुमची सॅलरी वाढत असेल तर तुम्ही याला थोडं कस्टमाइज पण करू शकता या रूलला. जसं मी तुम्हाला म्हटलं, 30% इज फॉर द वॉन्ट्स अँड 20% इज फॉर द सेव्हिंग. तर तुम्ही त्याला स्विच आणि रिव्हर्स करू शकता. तुमचे जर भरपूर पैसे राहत असतील, तुमचे जर वॉन्ट्स कमी असतील महिन्याच्या, तर तुम्ही 30% सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी अँड 20% इज फॉर द वॉन्ट्स, असं तुम्ही त्याला कॅटेगराईज आणि कस्टमाइज करू शकता तुमच्यानुसार. जर तुमची सॅलरी जास्त असेल आणि तुम्ही फ्युचरमध्ये मास्टर झाले 50-30-20 रूलला, तर देन यू कॅन कस्टमाइज इट. थँक्यू फॉर टुडे. बाय.